वेलकम स्टुडंट्स. आतापर्यंत आपण अल्डेहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्समध्ये अल्डेहाइड्सचं नॉमेनक्लेचर बघितलेलं आहे. त्यानंतर कार्बोक्सिलिक ॲसिड्सचं नॉमेनक्लेचर बघितलं आहे आणि आज आपण कीटोन्सचं नॉमेनक्लेचर जे आहे ते नॉमेनक्लेचर आपण बघणार आहे इन द कॉमन सिस्टीम ॲज वेल एज इन द युपॅक सिस्टीम. मी ज्या वेळेला अल्डेहाइड्स आणि कार्बोक्सिलिक ॲसिडचं नॉमेनक्लेचर केलं त्यावेळेला मी तुम्हाला असं म्हटलं की ज्या वेळेला तुम्ही अल्डेहाइड्सचं किंवा कार्बोक्सिलिक ॲसिडचं नॉमेनक्लेचर करता त्यावेळेला तुम्ही काय करता तर त्याचं ओरिजिन जे आहे, कार्बोक्सिलिक ॲसिडचं ओरिजिन कोणतं आहे ते तुम्ही बघता आणि त्याच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही नाव जे आहे ते कॉमन सिस्टीममध्ये नाव जे ते नाव देता. आणि युपॅक सिस्टीममध्ये आपल्याला माहिती आहे की वी हॅव टू ऑब्झर्व सर्टन रूल्स अँड अकॉर्डिंग टू दोज रूल्स वी हॅव टू गिव्ह द नेम्स टू दॅट पर्टिक्युलर कंपाऊंड्स. ओके, मग आता इथं आपण कीटोन्सचं नॉमेनक्लेचर करत असताना थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण करणार आहे. ठीक आहे, तिथं आपला पॅटर्न जो आहे तो पॅटर्न आपला वेगळा असणार आहे. मी एक्झाम्पल जे ते एक्झाम्पल्स इथं फळ्यावर लिहून ठेवलेले आहेत आणि आपल्याला त्यांचे कॉमन सिस्टीममध्ये नाव काय आहे आणि युपॅक सिस्टीममध्ये नाव काय हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, आता पहिले एक्झाम्पल मी जे लिहिले CH3 C डबल बॉन्ड O अँड CH3. सो दिस इज द फर्स्ट मेंबर फ्रॉम द कीटोन सिरीज. कीटोन सिरीज मधलं हे पहिलं एक्झाम्पल आहे की जिथं C डबल बॉन्ड O जो आहे हा नेहमी कुठं असतो तर इन बिटवीन द चेनच्या मध्ये कुठेतरी असतो. तो कधीही चेंज ॲट द एंड ऑफ द चेन कधीही नसतो. जर समजा कार्बोनिल ग्रुप किंवा C डबल बॉन्ड O ग्रुप जर ॲट द एंड ऑफ द चेन जर असेल तर ते अल्डेहाइड होतं आणि C डबल बॉन्ड O मध्ये कुठेतरी आला तर मात्र ते काय होतं ते कीटोन होतं. म्हणजे फॉर द फॉर्मेशन ऑफ कीटोन वी रिक्वायर C डबल बॉन्ड O इन बिटवीन. ठीक आहे, इन बिटवीन म्हणजे इथंच आपल्याला असला पाहिजे. ओके, मग इथं जर C डबल बॉन्ड O असेल तर मग आता कमीत कमी 3 कार्बन ॲटम असलेच पाहिजे तरच कीटोन तयार होणार आहे. म्हणजे मिनिमम रिक्वायरमेंट टू फॉर्म अ कीटोन इज 3 कार्बन ॲटम्स. ओके, आणि म्हणून आपलं पहिलं एक्झाम्पल जे आहे ते CH3 C डबल बॉन्ड O आणि CH3. आता कॉमन सिस्टीममध्ये याला नाव कसं दिलेलं आहे तर टेक द नेम्स ऑफ द अल्काइल ग्रुप्स अँड देन ॲड द वर्ड कीटोन. पहिल्यांदा अल्काइल ग्रुपचं नाव घ्या आणि मग पुढे कीटोन शब्द तो जोडा. आता बघा C डबल बॉन्डच्या एका साईडला कोण आहे तर मिथाइल आहे. ठीक आहे, दुसऱ्या साईडला कोण आहे तर मिथाइल आहे. म्हणजे मिथाइल किती आहेत तर 2 आहेत, डाय मिथाइल आणि पुढे शब्द जोडायचा कीटोन. ओके, सो द कॉमन नेम फॉर दिस पर्टिक्युलर कंपाउंड विल बी डाय मिथाइल कीटोन. आणि हे जे डायमिथाइल कीटोन जे आहे यालाच ॲसिटोन असं देखील नाव आहे. सो इंडस्ट्रियल नेम फॉर दिस पर्टिक्युलर कंपाउंड इज ॲसिटोन. ओके, दिस इज कॉल्ड एज ॲसिटोन. इंडस्ट्रियल नेम म्हणा किंवा कमर्शियल नेम म्हणा तर कमर्शियल नेम जे ते ॲसिटोन डायमिथाइल कीटोन. आणि हे इंडस्ट्रियल नेम किंवा कमर्शियल नेमनीच हे कंपाऊंड जे हे कंपाऊंड फेमस आहे. कोणी याला डायमिथाइल कीटोन म्हणत नाही तर प्रत्येक जण काय म्हणतात तर ॲसिटोन. सो CH3 C डबल बॉन्ड O CH3 विच इज ॲसिटोन. अँड ॲसिटोन ॲज यू नो इज नेल पॉलिश रिमूव्हर किंवा नेल पेंट रिमूव्हर आपण जे म्हणतो. ठीक आहे, तर त्या नेल पेंट रिमूव्हरमध्ये काय असतं तर ॲसिटोन जे ॲसिटोन असतं. CH3 C डबल बॉन्ड O अँड CH3. ठीक आहे, आता युपॅक सिस्टीममध्ये IUPAC सिस्टीममध्ये आता युपॅक सिस्टीममध्ये काय केलंय आपल्याला माहिती आहे द कंपाऊंड इज कन्सिडर्ड ॲज डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. आतापर्यंत आपण बऱ्याच वेळेला असं म्हटलंय द कंपाऊंड इज कन्सिडर्ड ॲज डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. ठीक आहे, कीटोन्स आर ऑल्सो कन्सिडर्ड ॲज डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. ते अल्केनचे डेरिव्हेटिव्ह असं आपल्याला कन्सिडर करायचं असतं. ओके, आणि मग अल्केनमधून ALKANE अल्केनमधून लास्ट लेटर ई जे आहे हे ई काढून टाकायचं आणि शब्द जोडायचा ONE. ठीक आहे, ONE शब्द जोडायचा म्हणजेच नाव काय होईल तर ALKANONE. दॅट इज अल्कॅनोन. सो इन द युपॅक सिस्टीम दिस कीटोन्स आर ऑल्सो कॉल्ड एज अल्कॅनोन्स. त्यांना अल्कॅनोन्स असं देखील म्हणतात. ठीक आहे, मग आता इथं आपण बघूया टोटल किती कार्बन आहेत बघा तर 1 2 आणि 3 कार्बन ॲटम आहेत. मग 3 कार्बन ॲटम असलं अल्केन कोण तर प्रोपेन. ठीक आहे, PROPANE प्रोपेन. त्यातला ई जो आहे तो ई मी काढून टाकतो आणि ONE जोडतो. सो दिस विल बी प्रोपॅनोन PROPANON.
PANONE. सो दिस इज प्रोपॅनोन, याला म्हणतात प्रोपॅनोन. ठीक आहे. सो ॲसिटोन और डायमिथाइल कीटोन इन द युपॅक सिस्टीम इज कॉल्ड एज प्रोपॅनोन. आणि म्हणून कीटोन्समध्ये नेहमी लक्षात ठेवा की कीटोन्समध्ये काय करायचं तर ANE काढून टाकायचं. काय जोडायचं तर अल्केनमधून E काढून टाकायचा आणि त्यामध्ये ONE जो आहे तो ONE जोडायचा. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही नाव जे ते नाव देऊ शकता. पण एखाद्या वेळेस जर समजा आपल्या कंपाऊंडमध्ये जर 2 कीटॉनिक ग्रुप आले असतील किंवा 2 फंक्शनल ग्रुप जसं आले असतील किंवा 2 कीटॉनिक ग्रुप आले असतील तर मात्र तिथं काय करतात तर ई जो आहे तो ई काढत नाहीत, फक्त ONE जो आहे तो ONE जोडतात आणि मग शब्द डाय किंवा ट्राय जो काही शब्द असेल तो तिथं वापरला जाऊ शकतो. ओके. त्याचं एक्झाम्पल ज्यावेळी येईल त्यावेळेला त्याचा उल्लेख जो आहे तो उल्लेख मी करणारच आहे. आता पुढचं एक्झाम्पल CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH3. पहिल्यांदा कॉमन सिस्टीममध्ये नाव बघूया. कॉमन सिस्टीममध्ये आपल्याला माहिती आहे वी हॅव टू टेक द नेम्स ऑफ द अल्काइल ग्रुप अँड देन वी हॅव टू ॲड द वर्ड कीटोन. अल्काइल ग्रुपचं नाव घ्यायचं आणि पुढे कीटोन शब्द जोडायचा. आता अल्काइल ग्रुप कोणता आहे बघा, एक मिथाइल ग्रुप आहे आणि एक इथाइल ग्रुप आहे. म्हणजे मिथाइल आहे, इथाइल आहे आणि पुढे कीटोन जे ते कीटोन येणार. पण ज्या वेळेला 2 वेगळे अल्काइल ग्रुप येतात त्यावेळेला आपल्याला त्याला ते अल्फाबेटिकली अरेंज करावे लागतात. ABCD या सिक्वेन्सनी अरेंज करायचे. आता अल्फाबेटिकली म्हटलं तर इथाइल अगोदर येणार आहे कारण E कम्स फर्स्ट अँड देन मिथाइल विल कम. म्हणजे अगोदर इथाइल नंतर मिथाइल आणि मग पुढे कीटोन. ओके. सो दिस विल बी इथाइल देन मिथाइल and then ketone. Okay, ethyl methyl ketone will be the common name of this particular compound. आणि आता युपॅक सिस्टीम आपल्याला माहिती आहे द कंपाउंड इज कन्सिडर्ड ॲज डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. अल्केनचा डेरिव्हेटिव्ह अँड फ्रॉम अल्केन यू हॅव टू रिप्लेस E अँड यू हॅव टू ॲड ONE. ठीक आहे. E काढून ONE जोडायचा. आता टोटल कार्बन आयटम किती आहेत बघा तर 1 2 3 आणि 4 म्हणजे 4 कार्बन आयटम्स आहेत. म्हणजे दिस इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्युटेन. हे ब्युटेनचा डेरिव्हेटिव्ह झाला. ओके. म्हणजे BUTAN. आता E काढून टाकायचं आणि ONE जोडायचा म्हणजे नाव काय झालं तर ब्युटॅनोन. आता तुम्ही म्हणाल की इथे 4 कार्बन आयटम आहेत, खरं तर नंबरिंग करायची आवश्यकता होती. नंबरिंग जर केलं तर 1 2 3 आणि 4 म्हणजे 2 नंबरला तुम्हाला C डबल बॉन्ड येतोय म्हणजेच तुम्हाला ब्युटेन 2 ओन असं म्हणायला लागेल. ठीक आहे. ब्युटेन 2 ओन. पण एक लक्षात घ्या थोडंसं मानेच्या वरचा भाग जो आहे तो भाग आपल्याला वापरायला लागेल. ओके. लक्षात घ्या ज्या वेळेला 3 कार्बन आयटम होते ठीक आहे त्यावेळेस C डबल बॉन्ड O जो आहे हा 2 नंबरच्या कार्बन आयटम वरच आलेला होता. बरं आहे. आणि म्हणून तुम्ही इथं उल्लेख केला नाही. इट इज देअर दॅट C डबल बॉन्ड O इज ऑलवेज ॲट द कार्बन आयटम नंबर 2. हे कन्सिडरच केलेलं आहे कारण C डबल बॉन्ड O जर तुम्हाला मध्ये ठेवायचं असेल म्हणजे तुम्हाला ॲट द एंड ऑफ द चेन जर नको असेल तुम्हाला मध्ये पाहिजे असेल तर तो ॲटोमॅटिकली 2 नंबरला येतो. त्यामुळे 2 इंडिकेट करायची गरज नव्हती. म्हणजे प्रोपेन 2 ओन म्हटलं तर आपलं बेसिक कच्चा आहे असं त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. आणि म्हणून प्रोपॅनोन आपण म्हटलं. आता तुम्ही म्हणाल की चौथा कार्बन आयटम आलाय. ओके. मग 1 2 3 आणि 4 कार्बन आयटम आहेत. मग आता तरी तुम्ही नंबरिंग केलं पाहिजे कारण C डबल बॉन्ड O जो आहे तो मध्ये येणार आहे. मग तो C डबल बॉन्ड O जो आहे तो इथं कदाचित येईल किंवा इथं येईल. ओके. समजा तो इथं आला तर नंबरिंग इकडून स्टार्ट करा 1 2 म्हणजे 2 नंबरला C डबल बॉन्ड O आला. ठीक आहे. तुम्ही नंबरिंग जर समजा इथं तुम्ही C डबल बॉन्ड O जर तुम्ही धरला तर तुम्ही म्हणा 1 2 आणि 3 नाही इकडनं स्टार्ट करा 1 2. ठीक आहे. म्हणजे पुन्हा 2ला म्हणजे C डबल बॉन्ड O जो आहे तो इथं आला तरीही 2 नंबरच येतोय, इथं आला तरी 2 नंबरच येतोय. मग 2 म्हणायची आवश्यकताच नाहीये. ठीक आहे. म्हणजे तुम्ही ब्युटेन 2 ओन जे आहे हे असं म्हणू शकता. मग ब्युटेन 2 ओनच्या ऐवजी तुम्हाला ब्युटॅनोन जे आहे दिस विल बी द मोस्ट प्रॉपर नेम. ओके. जसं प्रोपॅनोन तसंच ब्युटॅनोन हे मोस्ट प्रॉपर असणार आहे. नॉट नेसेसरी टू से 2. ठीक आहे. 2 म्हणायची गरज नाही. आता पुढचं एक्झाम्पल CH3 CH2 C डबल बॉन्ड O CH2 CH3. ठीक आहे. आता याचं नाव काय होईल टेक द नेम्स ऑफ द अल्काइल ग्रुप. पहिल्यांदा अल्काइल ग्रुपची नावं घ्या आणि पुढे कीटोन शब्द जोडा. इकडं कोणता ग्रुप आहे बघा इथाइल आहे. इकडं कोणता आहे तर इथाइल. किती इथाइल झाले 2 आणि मग C डबल बॉन्ड O म्हणजे कीटोन. सो दिस विल बी डाय इथाइल
and then ketone. Okay, so this will be diethyl ketone. याचं नाव होईल diethyl ketone. आणि आता युपॅक सिस्टीम मध्ये हे करत असताना टोटल 5 कार्बन आयटम आहेत, म्हणजे पेंटेनचा डेरिव्हेटिव्ह झाला. ओके, पेंटेन मधनं ई काढून टाकणार आहे, ओ एन ई जोडणार आहे, म्हणजे पेंटॅनोन असं आपण म्हणणार आहे. ठीक आहे. आता बघा ह्याच्यामध्ये 1 2 3 4 5. ठीक आहे, 1 2 3 4 5. आपल्याला 1 2 आणि 3 नंबरला सी डबल बॉन्ड ओ दिसतोय, म्हणजे 1 2 आणि 3 नंबरला सी डबल बॉन्ड ओ दिसतोय. ठीक आहे, म्हणजेच तुम्ही म्हणणार पेंटेन आणि ओन म्हणणार. ठीक आहे, पण जर समजा सी डबल बॉन्ड ओ जर इथं आला असता तर ते स्ट्रक्चर वेगळं झालं असतं. तो इथं आला असता तर स्ट्रक्चर वेगळं झालं असतं. तो इथं आहे, त्यामुळे यू हॅव टू नंबर इट. आता मात्र तुम्हाला नंबर जे ते नंबर करायला लागतील, आणि नंबर करत असताना सी डबल बॉन्ड ओला कमीत कमी नंबर येईल अशा पद्धतीने नंबरिंग करायची. ओके, तुम्ही राईट कडनं सुरुवात केली तरी 3 नंबर येतोय, लेफ्ट कडनं सुरुवात केली तरी देखील 3 नंबर येतोय. ओके, सो दिस विल बी पेंटेन, PENTAN, आणि मग आता तो सी डबल बॉन्ड ओ प्रॉपर नंबरने इंडिकेट करायचा 3 नंबरला, म्हणून 3 ओन. ओके, सो दिस विल बी पेंटेन 3 ओन. आता पुढचं एक्झाम्पल CS3CH CS3 सी डबल बॉन्ड ओ आणि CS3. ठीक आहे, आता इथं पहिल्यांदा कॉमन सिस्टीम मध्ये बघू. कॉमन सिस्टीम मध्ये आपल्याला माहिती आहे काय करायला लागतं, तर अल्काइल ग्रुपची नावं घ्यायची आणि पुढे कीटोन जो कीटोन शब्द जोडायचा. आता बघा अल्काइल ग्रुप कोणते कोणते आहेत. हा एक अल्काइल ग्रुप दिसतोय, हा दुसरा दिसतोय. ओके, आता कोणते कोणते आहेत बघा. एक मिथाइल आहे आणि दुसरा आयसोप्रोपाइल ग्रुप आहे बघा, CS3CH CS3. सो दिस इज आयसोप्रोपाइल ग्रुप. आता नाव काय होईल, तर अल्फाबेटिकली पहिल्यांदा मिथाइल येईल आणि नंतर मग आयसोप्रोपाइल येईल. आय घ्यायचा नाही, त्यातला पी घ्यायचा. ओके, सो दिस विल बी मिथाइल आणि आयसोप्रोपाइल. म्हणताना आयसोप्रोपाइल म्हणायचं, पण त्यातला पी जो आहे तो पी घ्यायचा आहे, प्रोपाइल घ्यायचा आहे. ओके, म्हणजे आता याचं नाव होईल मिथाइल, नंतर आयसोप्रोपाइल, आणि मग पुढे शब्द जोडायचा कीटोन. ओके, मिथाइल आयसोप्रोपाइल कीटोन. आणि आता युपॅक सिस्टीम मध्ये नाव देऊया आपण. युपॅक सिस्टीम मध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याला नंबरिंग करायला लागेल आणि स्ट्रेट चेन किती कार्बोहायड्रेटचे ते बघायला लागेल. आता इथं तुम्ही बघितलं तर 1 2 3 आणि 4, म्हणजे 4 कार्बोहायड्रेटची चेन आहे, म्हणजे ब्युटेन झालं, आणि ब्युटेन मधून ई काढून ओएनई जोडला, ब्युटॅनोन झालं. ठीक आहे, म्हणजे याचं पेरेंट जे आहे ते कोण, तर ब्युटेन, BUTAN. ओके, पुढे काय जोडायचंय, तर ONE जोडायचंय, म्हणजे ब्युटॅनोन झालं. ठीक आहे, आता 3 नंबरला मिथाइल ग्रुप आहे, तो आपल्याला इंडिकेट करायला लागेल, म्हणजे 3 मिथाइल म्हणायला लागेल. सो दिस विल बी 3 मिथाइल. आणि मग आता ब्युटेन, तुम्ही 2 म्हटलं तरी चालेल, नाही म्हटलं तरी देखील चालू शकेल, कारण शेवटी सी डबल बॉन्ड ओ जो आहे तो जर 3 नंबरला मिथाइल ग्रुप आला असेल तर सी डबल बॉन्ड ओ जो आहे तो कंपल्सरी 2 नंबर येतो. त्यामुळे तुम्ही ब्युटेन 2 ओन म्हणा किंवा नुसतं ब्युटॅनोन म्हटलं तरी देखील चालू शकेल. ठीक आहे, 3 मिथाइल ब्युटॅनोन. ओके, आता पुढचं एक्झाम्पल की जिथं मी काय केलंय तर ॲरोमॅटिक पार्ट घेतलाय. ओके, आणि त्याच वेळेला मी काय केलेलं आहे तर ॲलिफॅटिक पार्ट देखील मी घेतलेला आहे, म्हणजे एक CS3 घेतलाय आणि एक बेन्झीन रिंग घेतलेली आहे. आता कॉमन सिस्टीम मध्ये याचं नाव काय होईल, तर टेक द नेम्स ऑफ द अल्काइल ग्रुप्स अँड देन ऍड द वर्ड कीटोन. ठीक आहे, अल्काइल ग्रुपची नावं घ्या आणि पुढे कीटोन शब्द जोडा. आता बघा अल्काइल ग्रुप कोणता आहे, तर हा C6H5 म्हणजे फिनाइल ग्रुप आहे. ठीक आहे, आणि हा CS3 म्हणजे मिथाइल ग्रुप आहे. मग अल्फाबेटिकली अरेंज केलं तर अगोदर मिथाइल येईल, नंतर फिनाइल येईल. सो दिस विल बी मिथाइल, METHYL, देन फिनाइल, PHENYL, फिनाइल, आणि मग पुढे शब्द जोडायचा कीटोन. सो दिस विल बी मिथाइल फिनाइल कीटोन. ठीक आहे, सो CS3 C double bond O and C6H5. So this is methyl phenyl ketone.
आणि जर युपॅकमध्ये जर समजा तुम्हाला जर नाव द्यायचं असेल तर CH3CO या ग्रुपला म्हणतात ॲसिटो ग्रुप, याला काय म्हणतात ॲसिटो ग्रुप. आणि मग इकडे बेन्झिन रिंग आहे, बेन्झिन रिंग म्हणजेच फिनोल. सो दिस विल बी ॲसिटो, ACETOPHENONE. सो दिस इज कॉल्ड एज ॲसिटोफिनोन. याला काय म्हणतात तर ॲसिटोफिनोन. ओके, युपॅक सिस्टीममध्ये ॲसिटोफिनोन आणि कॉमन सिस्टीममध्ये मिथाइल फिनाइल कीटोन. ठीक आहे. आता पुढचं एक्झाम्पल, बेन्झिन रिंग आहे, C डबल बॉन्ड O आहे, परत बेन्झिन रिंग आहे. म्हणजे दोन्ही साईडला कोणता ग्रुप आहे तर बेन्झिन रिंग आहे. आणि बेन्झिन रिंग असेल तर त्याला शब्द कोणता वापरतो आपण, फिनाइल वापरतो. आता किती फिनाइल ग्रुप्स आहेत तर 2 आहेत, म्हणजे डाय फिनाइल आणि पुढे शब्द येणार कीटोन. सो दिस विल बी डाय फिनाइल कीटोन, डाय फिनाइल कीटोन. ठीक आहे. आणि युपॅक सिस्टीम जर समजा आपल्याला जायचं असेल तर आता ॲसिटो शब्दाच्या ऐवजी, तर ॲसिटो शब्द होता CH3C डबल बॉन्ड O. ठीक आहे, ॲसिटो. त्याच्याऐवजी आता बेन्झिन रिंग आणि C डबल बॉन्ड O, त्याला म्हणायचं बेन्झो. आणि हा इकडे जो आहे तो फिनोन. सो दिस विल बी बेन्झोफिनोन, BENZOPHENONE. सो दिस इज कॉल्ड एज बेन्झोफिनोन. याला म्हणतात बेन्झोफिनोन. ठीक आहे. So this is about the common system and UPAC system of nomenclature of these ketones. आता आणखी एक दोन एक्झाम्पल्स आहेत की जे टिपिकल एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे, तर त्यांची नावं जी ती नावं कशी द्यायची ते आपण बघणार आहे. मी ते एक्झाम्पल जे ते एक्झाम्पल्स वरती घेतो. CH3, then C double bond O, then CH2, CH डबल बॉन्ड CH2. ठीक आहे. आता इथं मी काय केलंय बघा, तर इथं मी डबल बॉन्ड आणलेला आहे, म्हणजे अल्कीन पार्ट जो आहे तो अल्कीन पार्ट आणलेला आहे. आणि त्याचबरोबर C डबल बॉन्ड O आहे, म्हणजे कीटोन पार्ट आहे. म्हणजेच मी असं म्हणेन की याच्यामध्ये अल्कीन पार्ट म्हणजे अनसॅच्युरेटेड पार्ट आणि त्याचबरोबर कीटोन पार्ट म्हणजे C डबल बॉन्ड O जो आहे हा कीटोन पार्ट, हे दोन्ही आणले. म्हणजे दिस इज अ बाय फंक्शनल कंपाऊंड. हे बाय फंक्शनल कंपाऊंड आहे. आणि जर बाय फंक्शनल कंपाऊंड जर असेल तर यू हॅव टू लुक ॲट द प्रायोरिटी सिक्वेन्स. प्रायोरिटी सिक्वेन्स जे आहे ते प्रायोरिटी सिक्वेन्स आपल्याला बघायचं आहे. आणि मग प्रायोरिटी सिक्वेन्स जर आपण बघितलं, आपल्या 11वीमध्ये झालेलं आहे की प्रायोरिटी सिक्वेन्स कसा आपल्याला अरेंज करायचा आणि मल्टी फंक्शनल कंपाऊंडची नावं जे ही नावं कशी द्यायची हे जे आहे हे आपण 11वीमध्ये बघितलेलं आहे. पाहिजे तर आपण आणखी एक व्हिडिओ त्याचा हा टॉपिक संपल्यानंतर तयार करू की ज्या वेळेला मल्टी फंक्शनल कंपाऊंड्स येतात त्यावेळेला प्रायोरिटी सिक्वेन्स वापरून नाव जे आहे ते नाव कसं द्यायचं. ठीक आहे. आता ह्याचं नाव कसं द्यायचं ते आपण विचार करूया. इथं जर तुम्ही विचार केला तर C डबल बॉन्ड O जो आहे, कीटोनिक ग्रुप जो आहे त्याला हायर प्रेफरन्स आहे आणि डबल बॉन्ड जो आहे म्हणजे अल्कीन पार्ट जो आहे त्याला लोअर प्रेफरन्स आहे. म्हणजे आपल्याला काय कन्सिडर करायचंय तर C डबल बॉन्ड O म्हणजे कीटोन जो आहे तो कन्सिडर करायचा आहे. ठीक आहे. आणि मग आता नंबरिंग करत असताना आपल्याला लेफ्ट पासून स्टार्ट करायला लागेल. आणि लेफ्टला 2 नंबरला तुम्हाला C डबल बॉन्ड O जो आहे हा दिसतोय. ठीक आहे. आता टोटल कार्बन आयटम किती आहेत तर 5 आहेत. मग 5 कार्बन आयटम म्हणजे पेंटेन. अल्कीन आहे म्हणून पेंटीन. ओके, म्हणजे PENTENE, पेंटीन. 2 नंबरला C डबल बॉन्ड O आहे म्हणजे 2 ओन. आणि 4 नंबरला डबल बॉन्ड आहे म्हणजे तुम्हाला काय म्हणायला लागेल पेंटीन 4 इन 2 ओन. Okay, pentene 4 in 2 own. So this will be the name of this particular compound. आता कॉमन सिस्टीम मध्ये आणि युपॅक सिस्टीम मध्ये दोन्ही नावं जे ती दोन्ही नावं सारखे असतात, पेंटीन 4 इन आणि 2 ओन. ठीक आहे. आता आणखी एक एक्झाम्पल आपण घेऊ.
आता इथं मेन्शन करून ठेवूया, प्रेफरन्स C डबल बॉन्ड O इज ग्रेटर दॅन C डबल बॉन्ड C. ओके, म्हणजे प्रेफरन्स ऑर्डर काय आहे तर C डबल बॉन्ड O जो आहे त्याच्यापेक्षा किंवा त्याचा प्रेफरन्स जो आहे तो अल्कीन पार्ट म्हणजे C डबल बॉन्ड C पेक्षा हा जास्त आहे. ओके, आता आणखी एक एक्झाम्पल घेऊया, CH3 देन C डबल बॉन्ड O then CH2 and C डबल बॉन्ड O and H. ठीक आहे, आता इथं देखील मी काय केलंय तर दोन फंक्शन ग्रुप्स घेतलेले. ओके, एक फंक्शन ग्रुप जो आहे तो C डबल बॉन्ड O म्हणजे कीटोन आहे आणि दुसरा फंक्शन ग्रुप जो आहे तो अल्डेहाइडिक ग्रुप आहे. ठीक आहे, म्हणजे एक अल्डेहाइडिक ग्रुप आहे आणि एक कीटोनिक ग्रुप आहे. आता प्रेफरन्शियल सिक्वेन्सचा विचार केला तर अल्डेहाइडिक ग्रुपला हा पहिला प्रेफरन्स जो आहे तो प्रेफरन्स दिला जातो आणि नंतर मग कीटोनला दिला जातो. म्हणजे प्रेफरन्स ऑर्डर काय आहे तर प्रेफरन्स ऑर्डर इज CHO is given preference over C डबल बॉन्ड O. म्हणजे अल्डेहाइड पेक्षा कीटोनला जो आहे तो कीटोनला किंवा कीटोन पेक्षा अल्डेहाइडला जो आहे तो प्रेफरन्स जो आहे तो प्रेफरन्स दिला जातो. ओके, म्हणजे तुम्हाला नंबरिंग करायला लागेल इथून 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे, अशा पद्धतीने नंबरिंग जे आहे ते नंबरिंग करायला लागेल. आणि ज्या वेळेला तुम्ही अल्डेहाइडला प्रेफरन्स देता आणि कीटोन जो आहे तो तुम्हाला रिंगमध्ये तुम्ही आणता त्यावेळेला या कीटोनला शब्द येतो OXO, दॅट इज ऑक्झो. ठीक आहे, म्हणजे कीटोन इज रिप्रेझेंटेड बाय द वर्ड ऑक्झो, दॅट इज OXO. ठीक आहे, म्हणजे हा पार्ट जो आहे या पार्टला काय म्हणतात तर ऑक्झो म्हणतात. ओके, आणि आता बघा टोटल कार्बन ॲटम किती आहेत तर 5 आहेत. 4 नंबरला तुम्हाला कीटोनिक ग्रुप आहे म्हणजे 4 नंबरला ऑक्झो ग्रुप आहे, म्हणजे याचं नाव होईल 4 ऑक्झो. आणि मग आता शेवटी अल्केन कोणता तर पेंटेन, ई काढून टाकला आणि AL जोडला म्हणजे पेंटॅनॉल, 4 ऑक्झो पेंटॅनॉल. सो दिस इज द नॉमेनक्लेचर ऑफ दिस कीटोन्स. ओके, हे कीटोन्सचं नॉमेनक्लेचर झालं. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करणार आहे तर वी आर गोइंग टू सी द मेथड्स फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्डेहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स. ओके, हे जे आहे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. ओके, थँक्यू व्हेरी मच.